नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ IAS अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आपण राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध या विषयाचे प्रस्तावनेचे लेक्चर्स घेत आहोत। ओके, सो हे प्रस्तावनेचे तिसरे लेक्चर आहे। या प्रस्तावनेच्या लेक्चरमध्ये आपण कोणत्या गोष्टींचा अभ्यास करत आहोत तर ओव्हरऑल आपण विषय समजून घेत आहोत की विषयामध्ये कोणत्या गोष्टींचा आपल्याला अभ्यास करायचा आहे। PSIR हा जो विषय आहे, या PSIR या विषयामध्ये आपल्याला कोणत्या टॉपिकचा अभ्यास करायचा आहे ह्या गोष्टी आपण थोडक्यात समजून घेत आहोत। ओके, तर चला मग सुरुवात करू। आतापर्यंत आपण काय केलंय तर आतापर्यंत आपण जे दोन लेक्चर घेतलेत, पहिला आहे पेपर 1 चं सेक्शन ए, त्याला आपण मराठीमध्ये म्हणतो विभाग अ। ओके, सो विभाग अ चा आपण लेक्चर आतापर्यंत पाहिलेलं आहे। ओके, ह्यामध्ये डिटेलमध्ये आपण विभाग अ मध्ये किती टॉपिक आहेत, त्या टॉपिकमध्ये आपल्याला कोणत्या गोष्टींचा अभ्यास करायचा आहे हे सविस्तरपणे आपण त्या ठिकाणी पाहिलेलं आहे। ओके, जर लेक्चर पाहिलं नसेल तर आपल्या यूट्यूब चॅनलवर हे लेक्चर तुम्ही पाहू शकता। ओके, त्यानंतर आपण पेपर 2 चं विभाग अ चं लेक्चर त्या ठिकाणी पाहिलेलं आहे, तुलनात्मक राजकारण, कंपॅरेटिव्ह पॉलिटिक्स। ओके, सो हे लेक्चर आपण त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं घेतलेलं आहे। यामध्ये तुम्हाला थोडक्यात लेक्चर बघितल्यानंतर कल्पना येईल, एक आयडिया येईल की का आपण त्या ठिकाणी विभाग अ, पेपर 1 चा विभाग अ नंतर डायरेक्टली आपण पेपर 2 चा विभाग अ का पाहिला। ओके, सो आज आपण काय करणार आहोत तर आज आपण विभाग ब, पेपर 2 चा विभाग ब त्या ठिकाणी आपण पाहणार आहोत। ओके, सो ह्या पेपरला आपण काय नाव दिलेलं आहे, आपण काय म्हणून ओळखतो, ह्या अभ्यासक्रमाला आपण काय म्हणून ओळखतो, भारत आणि जग, भारताचे जगाबरोबर संबंध त्या ठिकाणी आपल्याला ह्यामध्ये आपल्याला अभ्यासायचे आहेत। ओके, भारताचे आशिया देशामधील संबंध कसे, भारताचे आशिया देशाबरोबर त्या ठिकाणी संबंध कसे आहेत, त्याचबरोबर उर्वरित जे काही जग आहे त्या जगाबरोबर भारताचे संबंध कसे आहेत, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपल्याला या पेपरमध्ये करायचा आहे। चला आपण थोडक्यात आपण बघून घेऊ की आपल्याला कोणते टॉपिक ह्यामध्ये अभ्यासायचे आहेत। टॉपिक नंबर 1 आहे भारतीय परराष्ट्रीय धोरण। ओके, इंडियन फॉरेन पॉलिसी, भारतीय परराष्ट्रीय धोरण। ह्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने 3 सब टॉपिक आहेत। ते कोणते आहेत की परराष्ट्र धोरणाचे निर्धारक घटक, दुसरा आहे परराष्ट्र धोरण तयार करणाऱ्या संस्था, आणि 3 नंबरचा आहे परराष्ट्र धोरणामधील सातत्य आणि बदल। ओके, आता ह्या 3 गोष्टी बघायच्यात आपल्याला। 3 गोष्टी बघत असताना पहिलं काय की निर्धारक घटक, परराष्ट्र धोरण ठरवत असताना कोणते घटक निर्णायक ठरतात, निर्धारक ठरतात। थोडक्यात तुम्हाला एक उदाहरण सांगतो मी आता, कसे घटक त्या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत। पहिला घटक आहे ऐतिहासिक घटक, ऐतिहासिक घटक। ओके, इतिहास हा परराष्ट्रीय धोरण ठरवत असताना इतिहास खूप महत्त्वाचा आहे। ओके, आता ह्याचं उदाहरण जर आपण बघितलं की उदाहरणार्थ इतिहास कसा त्या ठिकाणी महत्त्वाचा ठरतो, परराष्ट्र धोरण ठरवत असताना इतिहास कसा महत्त्वाचा ठरतो किंवा इतिहास हा घटक आपण त्या ठिकाणी सर्वात प्रथम का घेतो, तर हे बघा। आता उदाहरणार्थ बघा, जर आपल्याला त्या ठिकाणी एक रिसेंट उदाहरण बघू आपण, रशिया आणि युक्रेनचं युद्ध सुरू आहे। ओके, मी खूप ठिकाणी हे उदाहरण देतोय कारण की हे उदाहरण खूप रिलेव्हन्स त्या ठिकाणी आपल्याला प्रत्येक टॉपिकमध्ये पाहायला मिळतं। रशिया आणि युक्रेनचं युद्ध सुरू आहे। रशिया युक्रेनच्या युद्धामध्ये त्या ठिकाणी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद, ओके, UNSC, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये काय झालं, रशियाच्या विरुद्ध त्या ठिकाणी ठराव मांडला गेला की रशिया काय करतोय की युक्रेनवर दबाव आणतोय, युक्रेन सारख्या छोट्याशा देशावर त्या ठिकाणी रशिया काय करतोय, अत्याचार करतोय, युक्रेनचा प्रदेश बळकावण्याचा प्रयत्न करतोय। कोण करतोय, रशिया। त्यामुळे UNSC, युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिलमध्ये काय आला, एक ठराव मांडला गेला। ओके, आणि त्या ठरावामध्ये काय केलं, खूप साऱ्या देशांनी मतदान केलं। आता भारत जो आहे आपला इंडिया, भारताला ज्यावेळेस मतदानाची वेळ आली, भारत हा मतदान करायला ज्यावेळेस गेला, भारतानं काय केलं, रशियाच्या विरुद्ध मतदान नाही केलं किंवा युक्रेनच्या विरुद्ध किंवा समर्थनार्थ मतदान केलं नाही। भारत काय झाला तर भारताने या ठिकाणी न्यूट्रल भूमिका घेतली, भारतानं तटस्थ भूमिका घेतली। काय केलं, तटस्थ भूमिका घेतली। आता भारताने तटस्थ भूमिका का घेतली, भारताचं हे धोरण, हे परराष्ट्रीय धोरण असं का होतं, भारतानं जर तसं बघितलं तर भारताने युक्रेनच्या समर्थनार्थ त्या ठिकाणी मतदान करायला पाहिजे होतं, पण भारतानं का नाही केलं, तर ह्यासाठी आपल्याला थोडंसं इतिहासात गेलं पाहिजे, ह्यासाठी आपल्याला थोडंसं इतिहासामध्ये गेलं पाहिजे। हे धोरण भारतानं का अवलंबलं, तर थोडक्यात जर इतिहास बघितला तर भारताला जेव्हा त्या ठिकाणी इतिहासामध्ये गरज पडलेली आहे, जेव्हा भारतावर पाकिस्ताननं आक्रमण केलेलं आहे किंवा जेव्हा अमेरिका
पाकिस्तानच्या साईडनं आपल्या विरुद्ध आलेले, तेव्हा रशियानं आपल्याला मदत केलेली आहे. ओके, उदाहरणार्थ 1971चा भारत रशिया मैत्री करार, या करारान्वये जर भारतावर कोणत्याही देशाने हल्ला केला तर रशिया भारताच्या मदतीला येईल, किंवा जर रशियावर कोणत्याही देशाने हल्ला केला तर भारत रशियाच्या मदतीला जाईल. ओके, सो या करारामुळे काय झालं तर भारताला त्या ठिकाणी एक प्रोटेक्शन मिळालं. ओके, ह्याला आपण काय म्हणतो तर मास्टर स्ट्रोक असं म्हणतो या कराराला. मग जर एवढी मोठी मदत त्या ठिकाणी आपल्याला रशियानं केली असेल इतिहासामध्ये, तर आपण आजचं धोरण रशियाच्या विरुद्ध घेऊ शकत नाही. आपलं आजचं जे काय रशिया बरोबर जे धोरण आहे ते धोरण आपण रशियाच्या विरुद्ध आखू शकत नाही. त्यामुळे परराष्ट्र धोरण ठरवत असताना जे निर्धारक घटक आहेत त्यामध्ये इतिहास खूप महत्त्वाची भूमिका बजावतो. ओके, सो अशाच पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी पुढे बघायचं आहे की जे भौगोलिक घटक आहेत, भौगोलिक घटक कशा पद्धतीने परराष्ट्र धोरण ठरवताना महत्त्वाची भूमिका बजावतात, या सगळ्या घटकांचा आपल्याला ह्यामध्ये अभ्यास करायचा आहे. ह्यामध्ये दोन प्रकारे अभ्यास करायचा आहे की बाह्य घटक, ओके, एक्सटर्नल फॅक्टर्स आणि इंटरनल फॅक्टर्स, अंतर्गत घटक आणि बाह्य घटक कशा पद्धतीनं परराष्ट्रीय धोरण ठरवत असताना निर्णायक ठरतात. त्याचबरोबर बघा दुसरा पॉइंट आहे परराष्ट्र धोरण तयार करणाऱ्या संस्था. ओके, परराष्ट्र धोरण तयार करणाऱ्या संस्था कोणत्या कोणत्या भारतामध्ये, भारताचं परराष्ट्र धोरण कोण ठरवतं? सगळ्यात पहिलं आहे PMO, प्राईम मिनिस्ट्रियल ऑफिस. ओके, त्यानंतर आहे मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स, आणि त्यानंतर आहे आपली पार्लमेंट. ओके, त्यानंतर आपली पार्लमेंट. सो या सगळ्या गोष्टींचा आपल्याला ह्यामध्ये अभ्यास करायचा. PMO ची महत्त्वाची भूमिका काय असते, PMO ला आपण त्या ठिकाणी कशा पद्धतीने सेंट्रलमध्ये ठेवू शकतो, MEA मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सची भूमिका काय असते, आणि पार्लमेंट कशा पद्धतीनं कॉन्ट्रीब्युशन करतं. पार्लमेंट ज्यावेळेस मी म्हणतो, संसद ज्यावेळेस मी म्हणतो, ह्यामध्ये फक्त सत्ताधारी पक्ष येत नाही, यामध्ये फक्त सत्ताधारी पक्षाचे मंत्री किंवा सत्ताधारी पक्षाचे आमदार त्या ठिकाणी खासदार यामध्ये येत नाहीत, तर ह्यामध्ये त्या ठिकाणी विरोधी पक्षातील त्या ठिकाणी सदस्य हे पार्लमेंटमध्ये असतात. मग विरोधी याचा अर्थ काय, तर विरोधी पक्षातील सदस्य ही आपली आंतरराष्ट्रीय धोरण ठरवण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. हे आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचे. त्याचबरोबर आपल्या परराष्ट्रीय धोरणातील सातत्य आणि त्यामुळे झालेले बदल, ह्या गोष्टींचा आपल्याला ह्यामध्ये अभ्यास करायचा आहे. ओके, सो दिस वॉज द चॅप्टर नंबर 1, भारतीय परराष्ट्रीय धोरण. ओके, ह्याचा आपल्याला एकदम डीपमध्ये अभ्यास करायचा आहे. आणि हा चॅप्टर आपला जो पेपर आहे GS2, जनरल स्टडीज 2, ओके, सामान्य अध्ययन 2, ज्यामध्ये आपल्याला IRचा पोर्शन आहे, इंटरनॅशनल रिलेशन. त्या पेपरमध्ये थोडक्यात सांगतो 4 पोर्शन आहेत बघा GS2 पेपरमध्ये. पहिला पोर्शन आहे पॉलिटिचा, दुसरा आहे IRचा, तिसरा आहे सोशल जस्टिस, आणि चौथा आहे गव्हर्नन्स. ओके, ह्या 4 पोर्शनचा त्या ठिकाणी आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर त्यामध्ये आपल्याला जो IR आहे, IRचा जो ह्या ठिकाणी हा पोर्शन IRच्या, हा चॅप्टर IR मधील जे काही सिलेबस आहे, अभ्यासक्रम आहे, त्या ठिकाणी ओव्हरलॅप होतो. ओके, सो आपण खूप सारे व्हिडिओ बघितले असतील यूट्यूबला की PSIRच्या जो काही सिलेबस आहे त्या सिलेबसला त्या ठिकाणी GSच्या सिलेबसमध्ये आपल्याला फायदा होतो. तर हा पहिला फायदा. मी वेळोवेळी तुम्हाला त्या ठिकाणी जसं जसं आपण पुढे गोष्टी बघू तसं तुम्हाला सांगेल की कशा पद्धतीने आपला ह्या गोष्टींचा GSमध्ये सुद्धा फायदा होतो. ओके, पुढे बघा दुसरं आहे अलिप्तवादी चळवळ. ओके, आता चॅप्टर नंबर 2 नॉन अलाइनमेंट मुवमेंट, त्याला आपण थोडक्यात नाम असंही म्हणतो. ओके, आता नाम म्हणजे काय, नामच्या चळवळीमधील विविध टप्पे आणि नाममध्ये भारताचे योगदान काय आहे. ओके, आता सर्वप्रथम बघा नाम म्हणजे काय आपण थोडक्यात बघून घेऊ. अलिप्तवादी चळवळ, नॉन अलाइनमेंट मुवमेंट. अलिप्त म्हणजे काय, अलिप्त म्हणजे वेगळे राहणे. कोणापासून वेगळं राहायचं आहे आपल्याला, ह्या नावामध्ये सगळं काही दडलेलं आहे. अलिप्त म्हणजे काय, अलिप्त म्हणजे वेगळे राहणे, वेगळे राहणारी चळवळ. मग कोणापासून वेगळं राहायचंय आपल्याला, कोणापासून वेगळं राहायचंय थोडक्यात बघू. आता आपल्याला त्या ठिकाणी चळवळ काय सांगते. सॉरी, आता बघा शीतयुद्धाचा काळ होता 1950 पासून 1991 पर्यंत. आपण त्या ठिकाणी शीतयुद्धाचा काळ बघतो 1950 ते 91 पर्यंत. 91 ही डेडलाईन काय, किंवा 91 नंतर आपण शीतयुद्धाचा काळ संपला असं का म्हणतो, तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे सोव्हिएत युनियनचं त्या ठिकाणी पतन झालेलं आहे. ओके, जे सोव्हिएत रशिया होतं त्याचं डिसइंटिग्रेशन झालेलं आहे. त्यामुळे काय झालं तर जो दुसरा गट होता तो पूर्णपणे संपून गेला होता. आता हे सांगतो, नंतर सांगतो इथं पतन झाल्यानंतर हा काळ का संपला.
आपल्याला वेगळं राहायचंय. कोणापासून राहायचंय तर त्या काळामध्ये शीतयुद्धाच्या काळामध्ये 2 गट होते. पहिला गट होता अमेरिकेचा आणि दुसरा होता सोव्हिएत रशियाचा. ओके, हे गट प्रामुख्याने विचारधारेच्या आधारे त्या ठिकाणी एकमेकापासून विभागलेले होते. ओके, आता यूएसएची विचारधारा काय होती किंवा अमेरिकेची विचारधारा काय होती तर भांडवलशाही विचारधारा किंवा उदारमतवादी विचारधारा. ओके, उदारमतवाद काय, भांडवलशाही काय, थोडक्यात मी लेक्चर नंबर 1 मध्ये समजून सांगितलेलं आहे आणि आपण आपल्या बॅचमध्ये या सगळ्या गोष्टी चांगल्या पद्धतीने शिकणार आहोत. ओके, आणि दुसरा जो होता सोव्हिएत रशिया हा समाजवादी विचारधारेचं त्या ठिकाणी समर्थन करत होता. ओके, समाजवाद म्हणजे काय हे मी समजून सांगितलेलं आहे. आता ह्या विचारधारेच्या आधारे हे 2 गट वेगळे झाले होते आणि 2 गट काय करायचे, काय नव्याने जे देश स्थापन झालेले आहेत, जे तिसऱ्या जगातील देश आहेत, जे 1950च्या दशकामध्ये 1940च्या दशकामध्ये जे देश स्वातंत्र्य होऊ लागले त्या देशांना आपल्या गटामध्ये त्या ठिकाणी ओढण्याचं काम करू लागले. ओके, सो ह्या अलिप्तवादी चळवळीमधील देशांना वेगळं राहायचं होतं. कोणापासून, ह्या 2 गटापासून त्या ठिकाणी वेगळं राहायचं होतं. ओके, सो या सगळ्या गोष्टींचा डिटेलमध्ये आपल्याला त्या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. ह्या चळवळीमधील वेगवेगळे टप्पे आपल्याला बघायचे आहेत आणि नाममध्ये भारताचं योगदान काय, नाम स्थापन करण्यामध्ये, नॉन अलाइनमेंट मुवमेंट स्थापन करण्यामध्ये भारताची खूप मोठी भूमिका आहे. ओके, सो ह्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला बघायचं इंडिया असेल, इजिप्त असेल, इंडोनेशिया असेल, हे देश त्या ठिकाणी प्रमुख देश होते जे की नामच्या स्थापनामध्ये यांची प्रमुख भूमिका आहे. ओके, सो या सगळ्या गोष्टींचा आपल्याला ह्या नाममध्ये, नॉन अलाइनमेंट मुवमेंटमध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे. हाही चॅप्टर नाम सुद्धा आपल्या GS2 मध्ये त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. GS2 मध्ये हाही चॅप्टर त्या ठिकाणी आपल्याला ओव्हरलॅप होताना पाहायला मिळतो. ओके, सो आपला हा जो पेपर 2 चा विभाग ब आहे, सेक्शन बी आहे, हा त्या ठिकाणी बहुतांश आपल्याला त्या ठिकाणी ओव्हरलॅप होताना पाहायला मिळतोय. ओके, आणि ह्यानंतर आपला जो 4थं लेक्चर असणार आहे, कशाचं असणार आहे, पेपर 1चं सेक्शन बी. हे बघा, हे झालं आपलं. ओके, हे झालं, हे 2 झाले. ओके, आता हे आपलं सुरू आहे. ह्यातल्या खूप साऱ्या गोष्टी आपल्याला GS2 मध्ये ओव्हरलॅप होताना पाहायला मिळतील आणि ह्यानंतर आपले 4थं जे लेक्चर आहे भारतीय शासन आणि राजकारण. ओके, इंडियन पॉलिटिक्स अँड इंडियन गव्हर्नमेंट अँड पॉलिटिक्स, भारतीय शासन आणि राजकारण, हे जे सेक्शन आहे ह्यामधील 90% पोर्शन हा तुमचा GS2 मध्ये किंवा प्रीच्या तुमच्या पॉलिटीमध्ये आहे असा ओव्हरलॅप होतोय. मी त्या लेक्चरमध्ये तुम्हाला समजून सांगेल कशा पद्धतीने होतोय. ओके, तुम्ही जर चॅप्टर्स बघितले, त्यामधले जे सिलेबस बघितला की तुम्हाला त्या गोष्टी लगेच समजल्या, अरे हा चॅप्टर तुम्ही त्या ठिकाणी वाचलेला आहे. पहिला आहे भारतीय राष्ट्रवाद. भारतीय राष्ट्रवादामध्ये काय आपल्याला बघायचं आहे तर 1857चा उठाव असेल, त्या ठिकाणी गांधींची असहकार चळवळ असेल, सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी त्या भारतीय राष्ट्रवादामध्ये आहेत, जे की तुम्ही प्रीसाठी अभ्यासता आणि त्या ठिकाणी तुम्ही GS1 साठी सुद्धा अभ्यासता. ओके, असं मी तुम्हाला त्या लेक्चरमध्ये त्या गोष्टी समजून सांगेल. पुढे चला, तिसरा चॅप्टर आहे बघा भारत आणि दक्षिण आशिया. ओके, इंडिया अँड साऊथ एशिया. आता ह्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला जे दक्षिण आशियामध्ये जे देश आहेत, पाकिस्तान असेल, अफगाणिस्तान असेल, नेपाळ असेल, भूतान असेल, बांगलादेश असेल, मालदीव असेल, ह्या देशांचा त्या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. ह्या देशाचे भारताबरोबर संबंध कसे आहेत ह्या गोष्टींचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. भारताबरोबर संबंध कसे आहेत म्हणजे काय, नेमका कोणत्या गोष्टीचा अभ्यास करायचा तर बघा, भारताबरोबर राजकीय संबंध कसे आहेत, सामाजिक संबंध कसे आहेत, व्यापार म्हणजे काय, आर्थिक संबंध कसे आहेत, त्याचबरोबर सांस्कृतिक संबंध कसे आहेत, ह्या गोष्टींचा ह्या ठिकाणी आपल्याला अभ्यास करायचा आहे. ओके, त्याचबरोबर वेळोवेळी जसे जसे पंतप्रधान बदलले, भारतामधील असतील किंवा पाकिस्तानमधील असतील किंवा ह्या देशामधील असतील, ह्या देशामधील जे देशाचे जे प्रमुख आहेत बदलल्याच्या नंतर ह्या देशामधील संबंधामध्ये कशा पद्धतीने बदल होत गेले, कशा पद्धतीने ह्यांच्यामध्ये त्या ठिकाणी बदल होत गेले, ह्याही गोष्टींचा आपल्या ह्यामध्ये अभ्यास करायचा आहे. ओके, आता बांगलादेश जर बघितला आपला, बांगलादेशमध्ये आता रिलेव्हन्स आपल्याला चॅप्टर नंबर 8 मध्ये बघायचा आहे. ओके, सो या सगळ्या गोष्टींचा ह्यामध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे. ओके, आता हे काय, साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कॉपरेशन. ओके, साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कॉपरेशन, ह्या संघटनेचा त्या ठिकाणी आपल्याला अभ्यास करायचा आहे. दक्षिण आशियाई जे देश आहेत ह्या देशांमध्ये त्या ठिकाणी प्रादेशिक सहकार्य वाढवण्यामध्ये ह्या संघटनेचा किती महत्त्वाची भूमिका आहे ते आपल्याला बघायचं आहे. त्याचबरोबर आसियान, ओके, असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन, आणि त्यानंतर AEP, भारताची ॲक्ट ईस्ट पॉलिसी,
ह्या पॉलिसीमुळे भारताचे त्या ठिकाणी दक्षिण आशिया देशाबरोबरचे संबंध कशा पद्धतीने सुधारले किंवा पूर्वेकडील देशाबरोबरचे भारताचे संबंध कसे सुधारले, ह्या गोष्टींचा आपल्या ह्यामध्ये अभ्यास करायचा आहे. खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे हा सुद्धा चॅप्टर. तुम्हाला GS2 चा जो IR चा पोर्शन आहे, IR चा, त्या IR च्या पोर्शन मध्ये त्या ठिकाणी ओव्हरलॅप झालेला पाहायला मिळेल. ओके, पुढे चला. चॅप्टर नंबर 4, भारत आणि जागतिक दक्षिण, इंडिया अँड ग्लोबल साऊथ. ओके, जागतिक दक्षिण म्हणजे काय, तर इक्वेटरच्या खालचे जे देश आहेत त्या देशांचे भारताबरोबर संबंध कसे आहेत हे आपल्याला बघायचे. जागतिक दक्षिण जे आपण दक्षिणकडील देश म्हणतो त्या देशाबरोबर भारताचे संबंध कसे आहेत. आता पहिला आहे भारत आफ्रिका संबंध. ज्यावेळेस मी आफ्रिका म्हणतो, आफ्रिकेमध्ये असलेले जे 54 देश आहेत 54, त्या 54 देशाबरोबर भारताचे संबंध कसे आहेत हे आपलं 1 to 1 बघायचं नाहीये. आफ्रिका खंड ओव्हरऑल आपल्याला त्या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. ओके, भारत आणि आफ्रिका संबंध, त्याचबरोबर भारत आणि लॅटिन अमेरिका संबंध, आणि शेवटचा आहे साऊथ साऊथ कॉपरेशन किंवा दक्षिण दक्षिण सहकार्य. आता ह्यामध्ये काय नेमका अभ्यास करायचा आपला, भारत आणि आफ्रिका संबंध. थोडक्यात सांगतो. आता ज्यावेळेस आपण भारत आफ्रिका संबंध बघणार आहोत, आपला सर्वप्रथम स्वातंत्र्याच्या अगोदर आफ्रिका खंडामधील जे लोक आहेत आणि भारतामधील जे लोक आहेत त्यांचे पीपल टू पीपल कॉन्टॅक्ट होता. ओके, उदाहरणार्थ महात्मा गांधी यांच्या दक्षिण आफ्रिकामध्ये महत्त्वाचं काम आहे. ओके, सो तिथून आपल्या गोष्टी त्या ठिकाणी अभ्यासायच्या आहेत. त्याचबरोबर 2005 मध्ये त्या ठिकाणी आफ्रिका आणि भारताबद्दल 2005 मध्ये आफ्रिका आणि भारतामध्ये त्या ठिकाणी एक फोरम त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो, ज्यामध्ये भारतानं आफ्रिकाबद्दल त्या ठिकाणी खूप साऱ्या गोष्टी, खूप सारे सहकार्य वाढवले, खूप साऱ्या आर्थिक बाबी, खूप सारा व्यापार त्या ठिकाणी आपल्याला वाढलेला पाहायला मिळतोय. ओके, अशा पद्धतीने आपल्या या सगळ्या गोष्टींचा यामध्ये अभ्यास करायचा आहे. पुढे आहे भारत आणि जागतिक शक्तीचे केंद्रे, जे आपण सुपर पॉवर म्हणतो, त्याबरोबर भारताचे संबंध कसे आहेत. ह्यामध्ये आपल्याला काय करायचं, भारत अमेरिका. ओके, त्याचबरोबर भारत चीन, भारत रशिया, भारत युरोपियन संघ आणि भारत जपान, ह्या गोष्टींचा ह्या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. आता भारत अमेरिका संबंध अभ्यासत असताना आपला हे पाहायचं आहे की ज्यावेळेस भारत स्वातंत्र्य झाल्याच्या नंतर सुरुवातीच्या काळामध्ये भारताच्या अमेरिकेबरोबर संबंध कसे होते. तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भारताचे अमेरिकेबरोबर संबंध एवढे काही चांगले नव्हते, आपण म्हणू शकतो तळ्यात मळ्यात. ओके, काही सिच्युएशनमध्ये अमेरिकेने भारताला मदत केलेली आहे, परंतु बहुतांश वेळा अमेरिका ही त्या ठिकाणी पाकिस्तानच्या बाजूने उभी राहिलेली आपल्याला पाहायला मिळते. ओके, की सुरुवातीचे संबंध चांगले नव्हते, सुरुवातीचे संबंध चांगले नव्हते. ओके, ज्यावेळेस 1971 ला भारत आणि पाकिस्तानचे युद्ध झालं, त्या युद्धामध्ये अमेरिकेनं पाकिस्तानची बाजू घेतलेली आपल्याला पाहायला मिळते. अशा परिस्थितीमध्ये रशिया आपल्यासाठी त्या ठिकाणी उभा राहिलेला आहे. ओके, 1974 ला ज्यावेळेस भारतानं पहिली आण्विक चाचणी केली, त्याला आपण काय म्हणतो, ऑपरेशन बुद्धा. ओके, स्माइलिंग बुद्धा. ओके, सो ह्याही वेळेस अमेरिकेने त्या ठिकाणी भारतावर खूप सारे निर्बंध लादलेले आपल्याला पाहायला मिळतात. ओके, परंतु काय झालं तर 1991 मध्ये ज्यावेळेस सोव्हिएत युनियनचं पतन झालं, ओके, सोव्हिएत युनियनचं पतन झाल्याच्या नंतर काय झालं तर हळूहळू भारताचे आणि अमेरिकेचे संबंध सुधारू लागले. ओके, आणि आजच्या काळामध्ये जर आपण बघितलं 2014 ला ज्यावेळेस भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक स्टेटमेंट केलं की हेजिटेशन ऑफ द हिस्ट्री, जो आपला इतिहासामधील आपण संकोच बाळगलेला आहे आपल्या संबंधाबद्दल, तो आपण पूर्णपणे साईडला ठेवला पाहिजे आणि आपण एक नव्या पर्वाची सुरुवात केली पाहिजे. म्हणजे काय तर आपले आता अमेरिकेबरोबर खूप चांगले संबंध आहेत. ओके, सो या सगळ्या गोष्टींचा आपल्याला ह्यामध्ये अभ्यास करायचा आहे की वेळोवेळी कशा पद्धतीनं संबंधामध्ये त्या ठिकाणी बदल होत गेले. ओके, सो तसंच भारत चीन संबंध आपल्याला बघायचा 1962 युद्ध असेल किंवा नंतर राजीव गांधीच्या काळामध्ये कशा पद्धतीने राजीव गांधी यांनी चीन बरोबरचे संबंध सुधारण्याचा प्रयत्न केला, किंवा आता येऊन नरेंद्र मोदी यांनी कशा पद्धतीनं चीन बरोबरचे संबंध सुधारण्याचा प्रयत्न केला. सगळ्या गोष्टींचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. भारत रशिया संबंध सांगण्याची गरज नाही, आपला रशिया हा पूर्वीपासून मित्र राहिलेला आहे. युरोपियन संघ असेल किंवा भारत जपान संबंध असतील, या सगळ्या गोष्टींचा आपल्याला ह्यामध्ये अभ्यास करायचा आहे. पुढे आहे चॅप्टर नंबर 6, भारत आणि संयुक्त राष्ट्रसंघ प्रणाली, युनायटेड नेशन सिस्टम. ओके, आता ह्या ठिकाणी काय बघायचं आपल्या सुरक्षा परिषदेमध्ये भारत हा कायमस्वरूपी स्थानाची मागणी करतोय. ओके, सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला बघायला लागेल की युनायटेड नेशनची स्थापना कधी झाली, उद्दिष्ट काय होते, भारताने त्यावेळेस त्या ठिकाणी काय कॉन्ट्रीब्युशन केलं. ओके,
भारत आता काय करतोय तर युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल सुरक्षा परिषदेमध्ये भारत कायमस्वरूपी स्थानाची मागणी करतोय. मग कायमस्वरूपी स्थानाची ज्यावेळेस भारत मागणी करतोय, भारत त्या मागणीच्या समर्थनार्थ काय युक्तिवाद करतोय की आम्हाला का त्या ठिकाणी कायमस्वरूपी स्थान पाहिजे. सगळ्यात पहिलं भारत काय म्हणतो की आम्ही सगळ्यात मोठी लोकशाही आहोत, जगातील सगळ्यात मोठी लोकशाही भारतामध्ये आहे. त्यामुळे भारताला UNSC युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलमध्ये भारताला कायमस्वरूपी स्थान मिळालं पाहिजे. भारतातील लोकसंख्या त्या ठिकाणी 2011 नुसार 2 नंबरला होती. जर आज जर त्या ठिकाणी आपण सेन्सस केला, जनगणना केली, तर भारताची लोकसंख्या त्या ठिकाणी आपल्याला जगात 1 नंबरला पाहायला मिळेल. त्याचबरोबर जे संयुक्त राष्ट्र शांतता रक्षक दल आहे, युनायटेड नेशन पीस कीपिंग फोर्स, याही मध्ये भारताची खूप मोठी त्या ठिकाणी भारताचं खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. त्यामुळे भारताला त्या ठिकाणी कायमस्वरूपी सदस्यत्व त्या ठिकाणी हवं आहे असा भारत त्या ठिकाणी युक्तिवाद करतोय. ह्या युक्तिवादाला किंवा ह्या सदस्यत्वाची जी काही मागणी आहे, कायमस्वरूपी स्थानाची जी काही मागणी आहे, ह्याला प्रामुख्याने विरोध कोण करते, त्यामध्ये अडथळे कोणते आहेत, ह्या गोष्टींचा ह्या ठिकाणी आपल्याला अभ्यास करायचा आहे. जसं आता म्हणलं मी, युनायटेड नेशन पीस कीपिंग फोर्समध्ये भारताची महत्त्वाची भूमिका काय हे आपल्याला त्या ठिकाणी पाहायचं आहे. पुढे आहे भारत आणि आण्विक प्रश्न. ओके, भारत आणि आण्विक प्रश्न, न्यूक्लिअर क्वेश्चन. भारताच्या आण्विक प्रश्नांचा इतिहास आपल्याला बघायचा आहे. इतिहासामध्ये काय बघायचं आहे तर आपल्याला आपण जी काही समजा न्यूक्लिअर टेस्ट केली, ह्यामध्ये इव्हॅल्युएशन कसं होत गेलं, म्हणजे काय सुरुवातीचा काळ होता ज्यावेळेस पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू होते. पंडित जवाहरलाल नेहरू यांचा न्यूक्लिअर टेस्टला विरोध होता, की त्यांचं असं म्हणणं होतं की न्यूक्लिअर टेस्ट ही त्या ठिकाणी जागतिक शांततेला एक त्या ठिकाणी तडा बसवेल. ओके, त्यासाठी आपला न्यूक्लिअर टेस्ट नकोय, त्यामुळे त्यांचा विरोध होता. त्यांच्यानंतर जे आपले PM झाले, कोण होतं, लाल बहादूर शास्त्री. लाल बहादूर शास्त्रींनी येऊन त्या ठिकाणी न्यूक्लिअर टेस्टला विरोध केला. परंतु जसं इंदिरा गांधी PM झाल्या, इंदिरा गांधी यांनी ह्या न्यूक्लिअर टेस्टच्या बाबतीत त्या ठिकाणी ग्रीन सिग्नल दिला, सकारात्मक त्या ठिकाणी भूमिका मांडली आणि 1974ला आपली त्या ठिकाणी पहिली न्यूक्लिअर टेस्ट झाली. जसं मी आता सांगितलं, त्याचं नाव काय होतं, स्माइलिंग बुद्धा. ओके, त्यानंतर कशा पद्धतीने त्या ठिकाणी भारतावर निर्बंध लादले गेले, तो काळ भारतासाठी कसा अनिश्चितच होता किंवा अनस्टेबल त्या ठिकाणी हा तो काळ होता. आपल्याला 1975ची आणीबाणी पाहायला मिळते. 1977ला त्या ठिकाणी केंद्रामधलं फर्स्ट टाइम गव्हर्नमेंट बदललं किंवा 1984 मध्ये इंदिरा गांधी यांची हत्या झाली. या सगळ्या पार्श्वभूमीच्या आधारे त्या ठिकाणी भारताने परत एकदा 1998ला दुसरी टेस्ट केली, त्याला म्हणतात ऑपरेशन शक्ती. ऑपरेशन शक्ती. ओके, आणि त्यानंतर भारतावर लादले गेलेले निर्बंध. नंतरच्या काळामध्ये भारत आणि अमेरिकेमध्ये त्या ठिकाणी एक आण्विक करार झाला 2005ला, सिव्हिल न्यूक्लिअर डील. इंडिया USA सिव्हिल न्यूक्लिअर डील 2005. या सगळ्या गोष्टींचा आपल्याला ह्यामध्ये अभ्यास करायचा आहे. पुढं आणि शेवटचा चॅप्टर आहे बघा, चॅप्टर नंबर 8, भारत आणि परराष्ट्र धोरणातील अलीकडील घडामोडी. ह्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने करंट अफेअर्सच्या गोष्टी बघायच्या आहेत की भारत त्या ठिकाणी जे जगामध्ये ज्या घडामोडी सुरू आहेत, जगभरामध्ये ज्या वेगवेगळ्या घडामोडी सुरू आहेत, त्याबद्दल भारताची भूमिका कशी आहे. मग इस्रायल पॅलेस्टाईनचे युद्ध सुरू असेल, ह्यामध्ये भारताने भूमिका कशी मांडली. रशिया युक्रेनचं युद्ध सुरू असेल, ह्यामध्ये भारताने भूमिका कशी मांडलेली आहे किंवा त्यांच्या पॉलिसीमध्ये कशा हळूहळू बदल होत गेले आहेत. म्हणजे काय की भारत रशिया मित्र आहेच आहे, इंडिया आणि रशिया हे मित्र आहेतच आहेत, भारताने रशियाबरोबर चांगले संबंध ठेवलेलेच आहेत. परंतु त्याचबरोबर बघा, गेल्या महिन्यामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी रशियाच्या प्राईम मिनिस्टर यांना रशियाच्या अध्यक्षांना भेटले. ओके, परंतु ह्या महिन्यामध्ये ते युक्रेनलाही जाऊन भेटले, त्यांनी युक्रेनलाही भेट दिली. ही बदललेली त्या ठिकाणी भूमिका आहे भारताची. भारत पहिल्या सुरुवातीच्या काळामध्ये भारताची भूमिका कशी राहायची तर भारत त्या ठिकाणी एका साईडला टिल्टेड असायचा, ही आमची बाजू आहे, ही आमची भूमिका आहे, आम्ही या भूमिकेवरून बदलणार नाही. आता काय करतोय भारत तर आपण त्या ठिकाणी आता दोन्ही साईडनं त्या ठिकाणी दोन्ही देशांना समर्थन देतोय, दोन्हींना त्या ठिकाणी काय करतोय, दोन्ही साईड त्या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करतोय. सो ह्या बदललेल्या भूमिका आपल्या ह्याच्यामध्ये आपल्याला अभ्यासायच्या आहेत. बांगलादेशमध्ये जी परिस्थिती सुरू आहे त्याबद्दल भारताची भूमिका कशी आहे, जी परिस्थिती बांगलादेशमध्ये घडली, ज्या घटना घडल्या, त्याचा भारताच्या लोकशाहीवर काय परिणाम होणार आहे. भारताचे जे काही जे नेबर स्टेट्स आहेत बांगलादेशच्या जे सीमेला लागणार आहे त्यांच्यावर काय परिणाम होणार आहे आणि अल्टिमेटली भारताच्या त्या ठिकाणी धोरणावर कसा परिणाम होणार आहे हे आपल्याला बघायचं आहे. आणि त्याचबरोबर श्रीलंकेमध्ये जे काय गेल्या वर्षी घटना घडली 2 वर्षापूर्वी, त्याही गोष्टींचा ह्यामध्ये आपला अभ्यास करायचा आहे. म्हणजेच काय की घडामोडी जगभरामध्ये काय सुरू आहेत त्यावर भारताची भूमिका कशी आहे, या सगळ्या गोष्टींचा ह्यामध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे. हा सेक्शन त्या ठिकाणी ओव्हरऑल करंट अफेअर बेस सेक्शन आहे. आपला एक बेस बघायचा आहे. 1950 पासून आतापर्यंत जर ज्या घटना घडल्या त्या बघायच्याच आहेत.
ओके. सो 2 वर्षामध्ये काय घडामोडी झाल्या करंट अफेअर्समध्ये आपण बघतो की 1-2 वर्षामध्ये त्या देशावर संबंध कशा पद्धतीने बदलत गेले ते प्रामुख्याने महत्त्वाचे आहेत. एक बेस स्टॅटिक पोर्शन तर करायचंच आहे, परंतु त्यानंतर घडामोडी कशा बदलत गेल्या त्या ह्यामध्ये महत्त्वाच्या आहेत. ओके. सो आपण बघितलं पहिला चॅप्टर जो की GS2 मध्ये त्या ठिकाणी आपला ओव्हरलॅप होतोय, दुसरा चॅप्टर GS2 मध्ये ओव्हरलॅप होतोय, तिसराही त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. ओके. सो ह्यातल्या खूप साऱ्या गोष्टी आपल्याला GS2 मध्ये पाहायला मिळतात, जो हा PSIRचा आपला प्रामुख्याने फायदा आपल्याला म्हणता येईल. ओके. सो आपली PSIRची बॅच लवकर सुरू होत आहे. यासंबंधी तुम्हाला काही माहिती पाहिजे असेल तर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये त्या ठिकाणी आपल्या कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला नंबर पाहायला मिळेल अकॅडमीचा, त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून त्या बॅच संबंधी माहिती घेऊ शकता. ओके. जर तुम्हाला लेक्चरमध्ये ह्या काही डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट्समध्ये प्रश्न विचारा, मी त्याचे तुम्हाला उत्तर देईल. ओके. सो तर आपण आता ह्या लेक्चरमध्ये इथेच थांबू. थँक्यू सो मच फॉर द लेक्चर. टेक केअर. बाय.